गणपती बघायला जायचं. गणपती बघायला जायचं. आम्हाला जायचं म्हणलं की तुम्ही निघत आहात. मला हे म्हणलेले तुम्ही म्हणले खोटं कशाला बोलता बरं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं डीएसचे स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय करून टाकायचं ते करून घ्या. व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला सांगतो पुढं माहिती पडेल तुम्हाला काय हो झालं. तर सध्या मस्तपैकी फ्रेश झालो, देवपूजा वगैरे आटपलेली आहे आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. तर भरपूर जणांनी म्हणजे कमेंट केलं की बसवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे असं तसं. पण मला तरी वाटतं की त्याचं विसर्जन वगैरे करत नाहीत बाप्पांचं, त्यामुळं नको वाटतंय मला. बघू आता काय होतं काय नाही, पुढं तुम्हाला माहीत पडेलच. आणि आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, शिवानीला काही काम नाही. तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे काय केलं आहे शिवानीचं. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. आणि सकाळी रातभर मला एक तर झोप नाही, सर्दी एवढी झाली ना मला मरणाची. एक नशीब माझं चांगलं होतं की माझ्या खिशामध्ये गोळी मला भेटली आणि त्या गोळीने माझा कमीत कमी हे जे नाकातला प्रवाह होता तो बंद झाला, म्हणून जरा बरं वाटतं आता बऱ्यापैकी. आणि बाकी काहीच नाही. आता तुम्हाला मी काय सांगू, शिवानीने काय केलंय, काय केलं काय चाललंय तू पुढं. हे बघा, तिचा टाईम झाला आता. मस्तपैकी दुधामध्ये तिने मस्तपैकी प्रोटीन पावडर टाकलंय. सकाळचा रुटीन सुरू झालेला आहे तिचा. आणि आता तिला थोडंफार घरातलं काम पण आवरायचं आहे. काय केलं तो सकाळी पुढं काय केलं. तुम्ही झोपले होते, मला रात्रभर झोप नाही आली तुमच्यामुळे. माझ्यामुळे झोप नाही आली. मला सर्दी झाली, मला झोप नाही आली ती वेगळी गोष्ट, पण हिला झोप नाही आली. मग एवढ्यानी कोणी होतं का. माझ्या घराचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला आली शिवानी. हा हा काल आता गाडी येते खालच्या रस्त्याला, पण आता कोण जाईल तिकडं. तर खराटे नाही मारीत मी. मग काय करता, खराटेच मार करत. झोप नाही येऊन दिली मला एवढंच नाही. मग तुम्हाला माहित नाही त्यामुळे तुम्ही प्रूफ सकट केलाय, प्रूफ दिलाय तुम्हाला. मला प्रूफ दिलाय म्हणजे माझा व्हिडिओ काढायला पुढे तुम्हाला दिसणारच व्हिडिओ आता. आणि आता तुम्हाला सांगतो, आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे जे माझ्या कामाचा दिवस आहे तो शेवटचा, म्हणजे शेवट नाही आहे पण लोडिंग जो म्हणतात ना, जास्त हाय प्रेशरवाला दिवस तो आजचाच आहे फक्त. त्याच्यामुळं जरासं मी आता थोडा वेळ घेईल आजचा दिवस व्हिडिओसाठी. उद्यापासून आपले व्हिडिओ उद्या परवापासून कंटिन्यू येतील. आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर पण फिरायला, पण त्यासाठी मम्मी म्हणत आहे तुम्ही जाऊ नका, आम्हाला जाऊ द्या. आता बघा ऑन कॅमेरा ती आता पलटी मारलेली आहे, तर मी कॅमेरा पलटी करतो आणि तुम्हाला बाकीच्या चर्चासत्रामध्ये ॲड करतो. तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आलोच. 2000 years later. प्रॉपर गोळ्या घे, प्रॉपर जेवण कर रे बाबा, रिकामं काम नको करू. तिला 4 बॉटल म्हणजे पूर्ण 4-5 बॉटल पाणी प्यायला सांगितलेलं आहे. 4-4.5 बॉटल किती पिती काय माहिती बाबा. ते भाई काय बघ औषध प्यायची पद्धत पहा, ते बघ औषध प्यायची पद्धत पाय. तू मग काय म्हणत नाही तिला. ते औषध असं केल्यावर किती जाईल त्याचं सांगता येत नाही. 5 ml प्यायला सांगितलं तुला, 10 ml नाही प्यायला सांगितलं. मग बाटली तोंडाला लावायची असते कधी काही आपलं सोंग कर. रात्री एकच घ्यायची ना ती गोळी केवढी मोठी दाखवते दुसरी झाली. हे बघा निवळ ढोराला गोळ्या दिला सगळं गोळ्या. हे कॅल्शियमची गोळी आहे, ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट झिंक, याच्यात पण झिंक आहे, त्यात पण झिंक आणि कॅल्शियम तर गोळ्या आहेत सगळ्या कॅल्शियमच्या गोळ्या. पण औषध पिण्याची कोणती पद्धत आहे ती तुला माहिती.
मला म्हणजे काय सगळ्या गोष्टी मलाच माहित असतात काय? मी काय बोललो तर लगेच तुम्ही दोघं जण म्हणतात की तिला बोलू नको, काय म्हणू नको, असं करू नको, पण तसं तिचं करू तिला बी नको. कळायला पाहिजे ना गोष्टी. शिवाजी तिच्या तोंडावरती उजेड पडतोय, तुझे जरा पडदा लावून घेशील का मागचं? हा तर आता बोल काय होतं? काय म्हणले का मी विसरून औषध गेले. प्यायची कोणती पद्धत आहे? औषध प्यायची कोणती पद्धत आहे म्हणून विसरून जाते. असं कसं विसरते बाबा? आणि पप्पा इकडे बसलेले, पप्पाला उशीर झालेला आहे, पप्पाला पण जायचंय. तर म्हणलं व्हिडिओ काढून घेऊ आणि पटदिशी जाऊ. काय नाही, ते कपडे त्याला टाकलेलेच असते आपल्या घरामध्ये. मुंबईला जायचं म्हणते ती. हो. जा तुम्ही, तुमची जिम्मेदारी तुम्ही तुमची सांभाळा. अरे कारण तुम्ही ऐकत नाही तर औषध पी म्हणलं झाकलं नाही बाटलीने पेती. त्यात काय? तू कुठं तिथं चाललीस आधी म्हणे? तुझं वजन ते झालं आणि हिचं काय चाललंय? मुंबईला जायचं चालू आहे मुंबईला तिचं. जायचं. काय मुंबईला? नागपूरकडे जायचं. हा नाका म्हणजे आजी आजोबा आहेत नाही आणि तिकडे जायचं म्हणाले. हा. आता गणपतीमध्ये आम्ही जाणार ना. गणपती बघायला जायचं. गणपती बघायला जायचं. आम्हाला जायचं म्हणलं की तुम्ही निघत वा. आहात. मला हे म्हणलेले तुम्ही म्हणले खोटं कशाला बोलता म्हणा. मी काल खोटं बोलू? तुम्ही दोघांनी जाणार आम्ही दोघं जाणार आहे पहिलं आम्हाला सांगा. मी 5 वर्ष झालं गेले नाही. मला जायचंय. तुम्ही 5 वर्षाच्या पहिले जाऊन आले ना. मी तुम्ही आयुष्यात 20 वर्ष झालं गेले नाही. तो 20 वर्ष झालं. ती दोन मग दिवस थांब म्हणा, 2 दिवस. गर्दीचं जेवण आहे तिथं, गर्दीचं. 2 दिवसात म्हणे तुला चला घरी चला. घरीच आपली शांती आहे, मस्त पद्धतशीर आहे, इथं काही नाही. आम्ही थांबत नाही, तू का थांबशील? जायचे जायचे मला समुद्र बघायची त्याच्यातले हा, मासे. समुद्र वा. म्हणजे तिथं लोक तिथून बाहेर काय म्हणते त्या रेड लाईट दाखवलेली समुद्राला आणि तू चालली तिथं रेड लाईट. रेड लाईट मग हायला दाखवलेलं आहे. पाऊस चालतं तेव्हा दाखवलं होतं. आता कुठे रेड लाईट? म्हणजे तुम्हाला चौपाटीला जायचं. चौपटेला जायचं आम्हाला फिरायला. कोण दाखवते ते? या. तर नुसतं काय बघत होती, बघत ते घ्यायचं. काय मोतीबाग तळ नाही बाई, ते मुंबईचं समुद्र आहे. मला जायचं तरी पण मला जायचं. ते म्हणलेले आपण असं खोटं नाही आली बोलायचं. आलीची पूर्ण ती तेवढी हे ना पट्टात रस्त्यावर पूर्ण पाणी पाणी रस्त्यावर पाणी झालेलं आहे आणि तुम्हाला मुंबईला जायचंय गणपती बघायला. जायचं. आता कोस्टल रोड बांधला ना कमेंटमध्ये तिथे. सांगा बरं यांना पाठवायचं का नाही पाठवायचं. जायचे. आम्ही जाणार आहे बघा. आम्हाला मुंबई नाही पाहायची, आम्हाला फक्त माणसांना भेटायचं. तुम्ही नंतर भेटू शकता ना आम्हाला गणपती बघायचं तुमचं नाही. काय? जा. तुम्ही घरी बसा, तुम्हाला प्रवास करायचा नाही. प्रवासला काय झोपून जाईल मी मस्त जायचं बाबा नाही जाणार. मुंबईला स्लीपरने जायचं. जाणार आहे का विमानाने जाणार आहे? झोपून जाईल. अण्णांनी कोणाला बोलले? मग आम्हाला दोघांना बोलवलं तुम्हाला थोडी बोलवलं. विमानाने गेलं तर तरी ठीक आहे, प्रॉब्लेम नाही काही. विमानाने मी जाऊ शकतो आपण तुम्ही जायचं. गेल्यावर काम करशील का? हा, तिथं सगळं कामच आहे. करते. विमानाने जाऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. हा मी विमानात जाणार. भाजी चपात्या सगळं करायचं तिथे. करते ना पण मला जाऊ तर त्या पहिलं काहीतरीच करू का. जायचं नाही म्हणलं तर जायचं. तुला डॉक्टरनी बाहेर फिरायचं नाही सांगितलं शिवाय सांगितलं डॉक्टर म्हणजे बाहेर फिरत जा खेळत जा मस्त खेळत जा. खेळत जा म्हणते. जेवण करीत जा येडवण करीत जा तुला काय नवऱ्याला येड्यावानी करायचं कर. हा, तुला काय करायचं ते कर म्हणले. नवऱ्याच्या हाताला धरून अरे जावं लागेल त्या दिवशी मुंबईमध्ये. काय झालं पप्पा, रविवार मार्केटमध्ये त्या बाबाला तिने त्याचं मला शेत वाटतं धरून नाही जमणार, त्याच्या हाताला धरून राहावं 50 लागेल. रुपये झाले. 50 रुपये किलो संत्री म्हणला. तर मी म्हणलं अर्धा किलोच घे, अर्धा किलो घे. त्या तर तिने बाजारमध्ये काय केलं, तर त्यांनी त्या बाबाला म्हणलं 20 रुपयाचे अर्धा किलो द्या. बाबाला 50 रुपये दिले ना आपण, तर 30 रुपये परत घ्यायचे ना. 30 रुपये बाबाला सोडून दिले. ते बाबा 30 ते नव्हत्या, 20, 30 होते. पण विषय काय ते चालू आहे? बाबा एवढे बोलू लागले. ते म्हणे बाई तू काय बाजार करायला लागली म्हणे. तसा नाही ती विषय काय म्हणते माहिती का, महिन्यावराकडे पैसा आहे म्हणे. मग एवढं कसं करते आहे? महिन्यावराकडे पैसा आहे म्हणे. पण मला मग हे म्हणायचं आहे की मला लक्षात नाही राहिलं. आहे ना पैसा हा बाबा विसरले असं म्हणायचं ना, त्याच्यापेक्षा नाही असं किंवा तसं नव्हतं बोलायचं. दुकानात काय कुठं काय घेतल्यावर आपले पैसे त्याच्यावर काढून आपल्याला तुम्ही वापस द्यावे उभा लागतात. खाली बसून तुम्हाला पैसे येईल कोण. दुकानात मग आले आता की मी काय माझी कधी कटिंग मोबाईल पाहते. गिऱ्हाईक कसं कोणाचं कसं पैसे handle करते ते गेला लक्ष द्यायचं. करता काम करता करता गेली एखादी पैसे 200 रुपये तर आपलं नुकसान आहे. मला किती तर लक्ष दिसतच द्यायचं? नाही ते वर खुर्ची बसते तर
मला कसे दिसते वरून म्हणजे ती व्यवहारावरती लक्ष नाही पडत तुझं लवकर. आपलं काय होतं डोकं असलं पाहिजे नुसतं भागलं पाहिजे त्याचे 500 रुपये देतात त्याचे 200 परत दे का हा? मी जरी महाग आहे ना केली का कोणी खाशील का हा कोणी कॅडबरी दिली का खाशील का कोणी दिलेली कशी काय खाशील मी खाणार मी तिकडं एवढ्या शहर मध्ये असं कोणी दिलेलं खायचं नसतं कधी मी खातच नाही तर कोणी दिलेलं काहीच नाही खात हा. मग मी दिलेली कशी खाल्ली सकाळी काल? हा मी दिलेली कशी खाल्ली? तुम्ही तुमचं वेगळं आहे मग नाही मग बाहेर असं बिलकुल कोणी असं बाहेर थोडी खाते मी कोणी म्हणलं बी तर तुझा भाऊ आहे तुझं कोणी आहे तुझा याचा आहे बिलकुल नाही अरे कोणासोबत. काय लहान लेकरासारखं शिक्षण नाही त्याला चॉकलेट खायचं नाही आणि हे खायचं नाही ते खायचं नाही. मग मी हरवलं तर माझी गोष्ट हेच होती. मी हरवलं होतं माहिती का? लहान असतं त्यानंतर माझ्या शर्टवरच लिहून ठेवता बा पत्ता आणि ते सगळं. मग? मोबाईल नंबर मग मोबाईल नंबर पत्ता सगळा लिहून ठेवता. मी हरवलं होतं असं पहिले. लिहिलं होतं. ते नाही कशाने ते ना. ते एका असं दिवसात हाताने दिलं द्यावं असतं. लागेल. हाताने shirt सर्जरा औषध सांगा. एका दिवसात दिलं असतं. नाही? यावर मग लगेच लिहून पाहिजे ते निघला बाहेर कुठे डॉक्टर वगैरे. मी सुमन नगरला हरपलो होतो तर सापडत 2 नव्हतं. तास सापडला तो सापडतो ना असं द्यावं लागेल शिवानी दीपक क्षीरसागर फोन नंबर खाली द्यावा लागेल मग आता तिला तर फोन नंबर पाठणार मोबाईल पाठव मग सांग बरं. काय करू? पप्पाचा नंबर सोपा आहे पाठ करायचा 8369. येतो का तुला माहिती? हा. बरं. आज दिवसभर तू फोन नंबरच पाठ कर मुंबईला जायचंय म्हणा मला जायचं. हम्म. खोटं बोलायचं नाही. म्हणले करतो आता विमानाचं तिकीट बुक कर. विमानानं जायचं आपलं. केलं असतं. विमानानं जायचं ना आपल्याला. जायचंय कशासाठी गणपती बघायसाठी गणपती फिरायला जायचं. दुसरं काही नाही. मी इथं घरी कोण बघन आपले तुम्ही आहेत ना दोघं जण. चाललो आम्ही. घरात आपल्या घरात नाही गणपती बसवायचा बसवत नसते. मस्जिद असते मी बसवणार आहे बघा आता मम्मी म्हणते बसवणार आहे पण गणपती करून मित्रांनो आमच्या घरातली व्यथा हे फक्त एंटरटेनमेंट पर्सनची आहे. बाकी काहीही रियालिटीमध्ये संबंध नाहीये. तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो मी म्हणून तुम्हाला मी परत कॅमेरा बंद केला आणि परत रिटर्न आलो. नाही तर काही म्हणतात की शिवानी अशी का करते पण शिवानी थोडीफार ऍक्टिंग केल्यासारखं करते. बाय बाय कधी कधी खरंच कॅरेक्टरमध्ये येऊन जाते. पण शिवानी नावाचं एक कॅरेक्टर बनलेलं आहे. आम्ही DSK नावाचं जसं कॅरेक्टर आहे तसं कॅरेक्टर आहे. बाकी काहीच विषय नाही त्या गोष्टीमध्ये. आणि तिने आज माझा व्हिडिओ जो काढला ना उद्या तू घोर लागली ना तर तो व्हिडिओ मी मी काढणार असं घोरत नाही. असं करतात. मला मी झोप काढणार नाही आहे. आली तुमच्यामुळे रात्रभर. एक तर मलाच आधी झोप नाही. इकडून तिकडून झोप लागली तर मला व्हिडिओ काढावा लागले. किती आवड काय. आणि आता निघालो दुकानावरती. आता दुकानावरती जायचा टाइम झाला त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आता मुंबईला जाणं होतं की नाही होतं ते सांगा. चला ना आपण जाऊ यार. तुम्ही खोटं नाही बोलायचं मला आधीच म्हणाले. असं काहीतरी चालू आहे. आता जाणार की नाही जाणार हे तुम्हाला लवकरच माहीत पडेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मस्तपैकी छानपैकी. तुम्हाला बाकीचे तिकडचे इकडचे कुठले व्हिडिओ अजून बघायला खूप भारी मजा येणार आहे. आणि मी आता फ्लाईटचं तिकीट बुक करायच्या चक्करमध्ये आहे नाही का. फ्लाईटचं तिकीट लवकरच बुक करायच्या चक्करमध्ये आहे. तर जसंच बुक झालं तसं तुम्हाला पुढची नोटिफिकेशन देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये देईल असं लगेच नाही यार. देईल पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा स्वस्त राहा. बाय बाय टेक केअर. कसा वाटला व्हिडिओ ही प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. चलो बाय बाय.